गोलंदाजीसाठी अमोल मोरे, तर बॅटिंगसाठी मयूर खाडे आणि नॉन स्ट्राईक एंडला आदित्य कदम ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. अमोल मोरे गोलंदाजीसाठी पहिला बॉल, पहिलाच बॉल या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर. पण राकेश केसरकर आणि अक्षय केसरकर विशेष मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. चांगले खेळाडू देखील आहेत. राकेशची बॅटिंग देखील आम्ही सातत्याने पाहिली. आज पाहूया काय चमत्कार करतोय. घरची स्पर्धा आहे आणि घरच्या स्पर्धेमध्ये अ गटामध्ये त्यांना लंगोटी मित्रमंडळ करंजे सारख्या संघासोबत खेळायचंय. हे एक परीक्षा असेल, त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान असेल. त्या आव्हानाला जुगारायचे. पण शैलेशदादा कोळसकर कामावरून त्या संघामध्ये दाखल झालेत, कारण जर्सीचं कमाल आहे. आडाचा कोंड या संघाने दोन्ही मॅच जिंकल्यात. अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली. या चेंडूला सन्मान दिलाय. मयूर खाडे मात्र कोणतीही घाई करणार नाहीये. त्याला माहिती आहे घाई केली तर किती नुकसान आपल्या संघाचं होतंय. ते फ्रेंडशिप चषकामध्ये त्यांनी दाखवलं. शैलेश केसरकरची गोलंदाजी, त्याच्यावरती फटका खेळायला गेला आणि मयूर खाडे बाद झाला, परंतु तेव्हा संपूर्ण संघ कोसळला गेला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, या ठिकाणी वेगात चेंडू टाकलाय. मग त्या बॅटची एज जरूर असावी आणि यष्टी रक्षकाने केलेली चूक ही कितपत मागत पडेल हे येणारा काळ तुम्हाला सांगून जाईल. कारण मयूर खाडे सारख्या खेळाडूचा झेल सोडलाय. हा झेल कितपत मागत पडू शकतो. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलंय. रोहित शर्माचा सोडलेला झेल तब्बल 264 धावा त्यांनी बनवल्या गेल्या होत्या. आणि आता मयूर खाडे पाहूया कशा प्रकारे खेळी करतोय. त्याचा झेल सोडलाय, शून्यावरती मात्र झेल सोडलाय. धाव फलक जर पाहिला तर अजूनही एक धावे अवंतर स्वरूपाच्या एक धाव स्कोर कार्ड वरती लगावली. मोठा प्रहार या ठिकाणी ऑन साइडला खेळलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पकडला गेलाय, फेकलाय, एक धाव घेतली गेली. आदित्य कदमला मात्र आता स्ट्राईक एंड वरती आणलंय. एक नौका खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे आदित्य कदम. नामनदेवी संघाच्या माध्यमातून आज बॅटिंगसाठी पाहायला मिळतो. अंडरआर्म हाफ पिच क्रिकेट पुण्यामध्ये मात्र सातत्याने आदित्य कदम खेळत असताना पाहिलंय, परंतु त्या ठिकाणी तो गोलंदाजी करतो. उत्कृष्ट गोलंदाज देखील पुरस्कार त्याने घेतला हाफ पिच क्रिकेटमध्ये. परंतु आता एक जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती संघाने मयूर खाडेनी, केतन खाडेनी सोपवली की बॅटिंगसाठी जा. आता पाहूया काय चमत्कार करतोय आदित्य कदम. अमोल मोरे यांचा बॉल, या चेंडूला देखील सन्मानपूर्वक खेळून काढलाय. सन्मान दिला या चेंडूला, कारण चांगल्या प्रकारे गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अमोल मोरे देखील सातत्याने करतोय. जास्तीत जास्त धावा येताना पाहायला मिळत नाही. पॉवर प्लेचं षटक आहे आणि अशा पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावा मात्र दिल्या गेलेत. आतापर्यंत धाव फलकावरती 2 धावा आहेत. सफल होऊन खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा शिऱ्याचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल, कोणती धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी अमोल मोरेची. चला 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायचे, त्याची नोंद घ्या. वेळेचं बंधन आहे. सर्व ग्रामस्थ आज दाखल होतील, उद्या देखील दाखल होतील. गोल्ड मॅन देखील या स्पर्धेला, तसेच अभिनेते, पत्रकार असतील, अनेक मान्यवर या स्पर्धेला शुभेच्छा देतील. आणि या बॉलला मात्र नक्कीच ऑन साइडला मिड विकेटला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे शेवटच्या बॉलवरती चौकार आदित्य कदमच्या बॅटमधून आला. उशिरा का होईना परंतु चौकार आला. 6 धावा धावफलकावरती, म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली अमोल मोरेची. पहिल्या षटकामध्ये दखडून ठेवण्याचं काम केलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता मात्र जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी स्वप्नील चव्हाण गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. बिग बॅश मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली होती. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर स्वप्नील चव्हाण. छत्रपती शासन हळदुले या संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी स्वप्नीलची पाहायला मिळाली होती. हा चेंडू जर पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल, अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते. धाव फलक 7 या आकड्यावरती. जर्सी क्रमांक 7 आदित्य कदमचा देखील तुम्ही पाहू शकता. मयूर खाडे स्ट्राईक एंड वरती. हा चेंडूला सन्मान पुन्हा एकदा
एक संयमी फलंदाजी मयूर खाडेची पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय, डीपमधून फिल्डर येतोय, तद्वर एक सिंगल अर्जित केली गेली. एखादी धावेने धावफलक पुढे जातोय, धावफलक जाऊन पोहोचतोय तो 8 या आकड्यावरती. नरवीर तानाजी मालुसरे क्रीडा मंडळ देवळेगाव यांच्या माध्यमातून नरवीर चषक 2022 पोलादपूर तालुका नक्कीच वारकरी संप्रदायासाठी ओळखला जाणारा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यानंतर जर पाहिलं तर पोलादपूर तालुका पर्यटनासाठी देखील ओळखला जातो. आणि आता पोलादपूर तालुका जास्तीत जास्त कशाला ओळखला जातोय तर या ओव्हरआर्म क्रिकेटला ओळखला जातोय. चांगला बॉल, त्यावरती फटका खेळाय, परंतु मिस फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव घेतली गेली. शांत खेळी मात्र नक्कीच दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळतोय. आक्रमण करावं लागेल, आक्रमक व्हावं लागेल दोन्ही फलंदाजाला. एक चौकारतला आदित्य कदमने खेळलाय, परंतु मयूर खाडेची बॅट अजूनही शांत आहे. दुसरं षटक चालू आहे. धावफलकावरती धावा आहेत, त्या 9 धावा धावफलकावरती आहेत. क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्हचं कव्हरेज त्यांच्या माध्यमातून दिलं जाते. आज आणि उद्या पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन सावंत, तर तदनंतर गणेश बाविस्कर. बॅटची एज घेतली गेली यष्ट्यांच्या मागे. आता कोणतीही चुकी होणार नाही. मोठा धक्का, मयूर खाडे माघारी परततोय. केतन खाडे मैदानामध्ये पहा. केतन खाडे यांचा जर्सी नंबर जर पाहिला तर 4 अंकी जर्सी नंबर 1616 16 म्हणजे लकी नंबर की असू शकतो. बॅटिंगसाठी जाता येतो. मयूर खाडे बाद झालाय, निराश होऊन माघारी परतताना पाहायला मिळतोय. डगआउटच्या दिशेने मयूर केपी स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर देखील आहे मयूर खाडे, आणि निराश होऊन परततोय. धामणदेवी संघाला बसलेला मोठा धक्का, पहिला धक्का बसलाय मयूर खाडेच्या रूपामध्ये. आता मात्र केतन खाडे बॅटिंगसाठी. बघा काय करतायत केतन खाडे देखील. चांगली बॅटिंग करावी लागेल, सन्मानपूर्वक धावसंख्या आपल्या संघासाठी उभी करावी लागेल. टप्प्याचा बॉल होता, टॅप करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न, तू मै करता करता धाव पूर्ण केली गेली. ताळमेळ पाहायला मिळाला नाही आणि एक धाव तर मात्र पूर्ण केली गेली. एकेरी धावणे धावफलक डबल डिजिट मध्ये जाताना पाहायला मिळतोय 10 या आकड्यावरती. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. आदित्य कदमला आता डाव सावरावा लागेल. या चेंडूला नक्कीच हलक्या हाताने ड्राईव्ह पाहायला मिळतोय 38 सर्कलमध्ये, परंतु तिथं मिस फिल्डिंग. डीपमधून फिल्डर आलाय अतिशय वेगात, तद्वर एक सिंगल घेतली गेली. एका धावेवरती समाधान मानावं लागते. आपण मॅच पाहतोय धामणदेवी विरुद्ध बावली या दोन संघादरम्यान. बावली संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मयूर खाडे नक्कीच त्याच्याविषयी जाळ विणलं गेलं होतं आणि स्वप्नील चव्हाण यांनी मात्र ती विकेट मिळवली गेली. केवनाळे ब आणि चंद्रगड वॉरियर्स ढवळे. आई काळकाई केवनाळे ब, चंद्रगड वॉरियर्स ढवळे. आपण देखील तयारीत राहायचे. हा चेंडू टप्पा पडला अतिशय वेगात. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉलने षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती केवळ 11 धावा आहेत. 5.50च्या सरासरीने हा धावफलक आपण पाहतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत ही स्पर्धा नरवीर चषक पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, माझा तालुका माझा अभिमान या असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री निलेशदादा कोळसकर, त्यानंतर कार्याध्यक्ष सुनील सकपाळ, सचिव युवराज दाबेकर, खजिनदार सुनील उतेकर, उपाध्यक्ष स्वप्नील चोरगे, उपाध्यक्ष अंकुश जाधव, उपाध्यक्ष योगेश पवार, माजी सहसचिव रुपेश जाधव, सहसचिव संतोष शिंदे, सहकार्याध्यक्ष मंगेश बेलोचे, सहकार्याध्यक्ष तुकाराम आहिरे, सहखजिनदार निलेश धनावडे, हिशोब तपासणी सिद्धेश कळंबे, त्यानंतर सल्लागार किशोर जाधव, सल्लागार नागेश दरेकर, सल्लागार रुपेश सकपाळ, सल्लागार संतोष पानसे, संदीप कदम, राजेश सकपाळ, त्यानंतर अभि केसरकर, उमेश सकपाळ, किशोर भोसले, प्रवीण केसरकर, त्याच्यानंतर
नासिर मजगनकर आणि भरत तुडीलकर, त्यानंतर गणेश केसरकर, हे सर्व कमिटी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची कमिटी आणि त्यांचं यश आपल्याला ह्या 4 वर्षामध्ये पाहायला मिळाले. धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आहेत. राम शेलर गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती डबल आली, त्याच्यानंतर 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या. कुठेतरी धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न या तिन्ही गोलंदाजांनी केलाय. मोठा प्रहार आडव्या बॅटनं फटका खेळाय. कार्पेटच्या साईने ऑन साईडला फटका, क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. चेंडूची फेक चांगल्या रीतीने केली आहे. एकच धाव मिळते. एकेरी धावीने धावफलक 16 या आकड्यावरती. कमीत कमी धावा मात्र आता धामण देवी संघाच्या पाहायला मिळत आहेत, परंतु आता इथून मात्र त्यांना मोठी फटकेबाजी करावी लागेल. कुणालच्या चेहऱ्यावरती निराशा पाहायला मिळते. आम्हाला 12वा खेळाडू आहे परंतु निराशा. तो त्याच्या मनामध्ये विचार आहे कधी मोठा फटका येतोय आणि कमीत कमी आम्ही जास्तीत जास्त धावा किती बनवू, याकडे मात्र नक्कीच कुणालचं लक्ष देखील आहे. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये एक फटका खेळलाय. स्वप्नील त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग, चेंडूची फेक देखील सुरेखरित्या केली. एक सिंगल मिळते. षटकाची समाप्ती होते. तिसऱ्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचे 6 बॉल आहेत. 6 बॉलमध्ये 12-13 धावा जरी आल्या तर 30-31 पर्यंत संघ जाऊ शकतो दामनदेवी. त्या येताना पाहायला मिळतील का? अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एक दैदिप्यमान आयोजन. क्रिकेटचा हा खेळ सातत्याने पोलादपूर तालुक्यामध्ये पाहिला. बऱ्याच गावानं या स्पर्धेचे आयोजन केलं. मानाचा चषक जिथं असोसिएशनच्या अंतर्गत झाला, त्याच्यानंतर प्रत्येक गावाने स्पर्धा आयोजित केल्या गे. तर या ठिकाणी ज्यांनी आत्ताच गेल्याच हप्त्यामध्ये बिग बॅश स्पर्धा झाली त्यांच्या नावाखाली संघ आपल्याला पाहायला मिळाला. नागेदादा दरेकर यांचं आगमन होतंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ विजेता ठरला होता बिग बॅशचा. त्यांचं आगमन होतंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नागेश दादा दरेकर यांचं आम्ही देवळे ग्रामस्थ नरवीर तानाजी क्रीडा मंडळ देवळे गाव सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद दादा. बिग बॅश मध्ये त्यांनी फायनल मारून आपला विजय पटकावला. तसेच देवळे गावचे सुपुत्र पुढे बसा दादा, सन्माननीय प्रकाशदादा कदम पत्रकार यांचं इथं स्वागत होत आहे. तरी नरवीर तानाजी क्रीडा मंडळ देवळे गाव आपलं सहर्ष स्वागत करत आहे. ज्यांची आम्हाला नेहमीच साथ असते असे आमचे बंधू सन्माननीय आनंद भाऊ केसरकर यांचं इथं सहर्ष स्वागत करत आहोत. त्यांनी स्टेजवरती विराजमान व्हायचं. आनंद भाऊ आणि प्रकाशदादा कदम. आनंद भाऊ काय बसाय नाही. आनंद भाऊ मैदानामध्ये धावपळ करणारे व्यक्तिमत्व आहे. क्या बात आहे. आनंद भाऊ त्यांचं आगमन झालंय. 50% काम कमी झालं. दोघांचं इथे स्वागत होतंय. टाळ्या वाजवा. तर या ठिकाणी चांगला फटका होता परंतु झेल देखील अप्रतिम टिपला गेलाय आणि खेळाडू आदित्य कदमची देखील खेळी संपुष्टात. डीजे डीजे थँक्यू डीजे. तर धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धावा पटकावणार धामण देवी संघाचे फलंदाज हे पाहावं लागेल. बॅटिंगसाठी नंदन, लवकर हाताचे फलंदाज नंदन आतमध्ये जात आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. नागेदादा दरेकर नक्कीच मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत. भांडुपला सेवेत कार्य करतात आणि त्यांचा संघ आपण पाहिला कोंडवी या संघासाठी नक्कीच सातत्याने झटत असतात असे नागेदादा दरेकर. मुंबई पोलीस त्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
कारण धावफलक जर पाहिला तर 20 या आकड्यावरती गेलाय. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 20 धावा स्कोर कार्ड वरती. अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर अडाचा कोंड्या संघाने अतिशय प्रभावित कामगिरी केली. वैभव आणि ओमकारने जी बॅटिंग केली, अतिशय चांगले फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिले गेले. मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र यशस्वी होत नाहीये. केतन खाडे स्वतःवरती नाराज पाहायला मिळत आहेत. एक सिंगल घेतली. धावफलक जर पाहिला तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलवरती मोठे फटके आले तर कुठेतरी एक सन्मानपूर्वक धावसंख्या होऊ शकते. क गटातील मॅचेस आपण पाहतोय. फुल टॉस बॉल होता. मिस मात्र करताना पाहायला मिळतोय फलंदाज आणि डॉट बॉल. केवनाळे आणि डवळे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शेवटचा बॉल धावफलकावरती 21 धावांवरती धावफलक थांबलाय. केवनाळे आणि ढवळे दोन्ही संघाचे कर्णधार तयार आहे. ही मॅच ह्या बॉल झाले ओव्हर झाल्यानंतर लगेच आपला टॉच होईल. हरिभक्त पारायण बालकृष्ण महाराज केसरकर यांच्या शुभ हस्तात टॉच होणार आहे. आई कालगाई केवनाळे ब वर्सेस चंद्रगड वॉरियर्स ढवळे दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहा. हरिभक्त पारायण बालकृष्ण महाराज केसरकर यांच्या शुभ हस्तात टॉच होईल. 22 झाल्या धावा विजयासाठी बनवायच्या त्या 23 धावा. 4 चला दादा टॉस दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. या दोन्ही संघाचे कर्णधार कालकाई केवनाळे ब वर्सेस ढवळे. हरिभक्त पारायण बालकृष्ण महाराज केसरकर यांच्या शुभ हस्ते टॉच होणार आहे. कालकाई केवनाळे ब वर्सेस ढवळे. केवनाळे केवनाळे संघ आपला कर्णधार पाठवा. दादा कॉइन आहे. किशोर पवार यांचं इथं आम्ही सहर्ष स्वागत करतो. देवळे ग्रामस्थ नरवीर तानाजी क्रीडा मंडळ देवळे गाव. ढवळे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि केवनाळे संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. तरी या कार्यक्रमासाठी ज्यांनी भेट दिले असे दाभिल गावचे सुपुत्र सन्माननीय चंद्रकांत दळवे साहेब यांचा इथं सन्मान होत आहे. तर त्यांचा सन्मान सन्माननीय श्रीकांतजी केसरकर यांच्या शुभ हस्ते होईल. दिनेश केसरकर मी इथे घ्या. सुनील फोटो काढा. सन्माननीय चंद्रकांत दादा दळवी उद्योजक गाव दाभिल यांचा सत्कार श्रीकांत केसरकर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. सन्मान करण्यात येत आहे चंद्रकांत दादा दळवी. सन्मान चिन्ह श्रीफळ सन्मान चिन्ह मायेची उबदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन दादांचा सत्कार होत आहे. त्यानंतर दाभिल गावचे सुपुत्र आमचे बंधू विनायक दळवी यांचा सत्कार गणेश गोपाल केसरकर यांच्या शुभ हस्ते होईल.
बालकृष्ण तुकाराम केसरकर यांच्या शुभ हस्ते विनायक दादा दळवी यांचा सत्कार करण्यात येत आहे. मायेची उबदार शाल तिकडे बघा लाईव्ह मध्ये. प्रेमाचा पुष्पगुच्छ. दोन मिनिटं. सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. विनायक दळवी. तदनंतर विजय दळवी. एक उत्कृष्ट असं शिक्षण आहे ज्यांच्याकडे लालबाग परेलमध्ये ज्यांचं नाव आहे असे नवनिर्वाचित विजय दळवी यांचा इथं सन्माननीय योगेश केसरकर यांच्या शुभ हस्ते होईल. विजय दळवी प्रवचनकार आहेत. हो, नवीनच खरोखरच ही आनंदाची बातमी आहे. आता चंद्रकांतने सांगितलं की असे आमच्या विभागातील हे नवीन प्रवचनकार विजय दळवी, हरिभक्त पारायण विजय दळवी यांचा इथं सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन करण्यात येत आहे. विजय दळवी, हरिभक्त पारायण विजय दळवी. धन्यवाद. चालू करा बाळासाहेब. तर गोलंदाजीसाठी मयूर काडे, स्ट्राईक एंडला विठ्ठल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय, मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, चेंडूचा पाठलाग केला जातोय, चेंडू अडवला जाईल का, परंतु चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केलाय, चेंडू अडवला गेलाय. 2 धावा घेतल्या, संघाचं खातं खोललंय. 23 धावा बनवायच्यात बाहुली संघाला, त्यासाठी सलामीची जोडी आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करताना पाहायला मिळाला फलंदाज विठ्ठल. मयूर काडे पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी. आता या कमीत कमी धावा रोखाव्या लागतील. फुलटॉस बॉल, चेंडू हवेत आहे, जेलबादची संधी, परंतु कॅच सुटली आहे, कॅच ड्रॉप केली आहे. तेवीस धावांचं आव्हान पार करायचंय, परंतु अशा प्रकारच्या कॅचेस मैदानामध्ये सोडल्या तर कुठेतरी तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. प्रयत्न करावे लागतील मैदानामध्ये, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. एका धावे मात्र नक्कीच अडवावी लागेल, डॉट बॉल टाकावे लागतील. ब्लॉक होल पद्धतीचा बॉल आणि इथं काय घडतंय, त्रिफळाचित केलं गेलंय, यष्ट्या उद्ध्वस्त करतोय मयूर काडे. विठ्ठलची खेळी संपुष्टात आणि विठ्ठल परततोय माघारी. 4 धाव संख्येवरती बसलेला हा पहिला धक्का. 23 धावा बनवायच्यात, चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला धक्का बसतोय, परंतु आता नवीन बॅटर मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय अक्षय पार्टे मैदानामध्ये जातोय. 2 संघादरम्यान ही लढत बाहुली विरुद्ध धामणदेवी. या स्पर्धेसाठी लागणारे पुष्पगुच्छ आणि हार ज्याने दिले ते संतोष मोरे यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. संतोष दादा मोरे, देवळेगावचे सुपुत्र उद्योजक संतोष मोरे, आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. धावफलकावरती धावा तर पाहिल्या तर 4 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी करतोय मयूर काडे. अशाच प्रकारची जर गोलंदाजी केली पुढे येणाऱ्या गोलंदाजांनी तर कुठेतरी धामणदेवी संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकतो, परंतु कमीत कमी धावा आहेत. बाहुली संघाकडे देखील चांगले बॅट्समन आहेत, चांगले बॅटर आहेत. आता जर पाहिलं तर अमोल मोरे अजूनही नॉस्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. पहिली विकेट गेले, विठ्ठल बाद झालेत, परंतु अक्षय पार्टे मैदानामध्ये आहे. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपात खेळून काढलाय. एक धाव मात्र वाचवावी लागेल, चांगली फिल्डिंग करावी लागेल, कॅचेस पकडाव्या लागतील आणि एक धावेसाठी संघर्ष मात्र करावा लागेल बाहुलीच्या फलंदाजांना. ही स्पर्धा आपण पाहतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत नरवीर चषक. फुलटॉस बॉल, त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळले, चूक करतोय मयूर काडे आणि ही चूक मात्र नक्कीच धावा देऊन जाते. 6 षटकार.
फुलटॉस बॉल त्याच्यावरती प्रहार केला समोरच्या दिशेने, मात्र नक्कीच अक्षय पार्टेच्या बॅटमधून हा षटकार आला. धावफलक जर पाहिला तर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 13 धावांची आवश्यकता. आता मात्र वेगात चेंडू टाकलाय. अशाच प्रकारची जर गोलंदाजी मयूर गण्याने केली असती तर कुठेतरी षटकार आला नसता, परंतु फलंदाजाला फुलटॉस बॉल दिला आणि त्या फुलटॉसचा पुरेपूर फायदा अक्षय पार्टेने घेतला. चेंडूला पाठवलं, बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा 6 वसूल केल्या. षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा खेळ पोलादपूर तालुक्यामध्ये सातत्याने पाहतोय. पीटीपी लीग स्पर्धा महाराष्ट्रभर त्या स्पर्धेची चर्चा राहिली. त्याच्यानंतर बिग बॅश ही एक स्पर्धा संपूर्ण पोलादपूर तालुक्यामध्ये त्याची चर्चा राहिली. साखरची 1 लाख रुपयाची स्पर्धा नक्कीच आपण पाहिली. देवळे ग्रामपंचायत प्रीमियर लीग पाहिली. याच मैदानामध्ये ढवळी विभाग प्रीमियर लीग पाहिली. सडवलीची स्पर्धा पाहिली. धामणदेवी त्याची घागरकोंडची स्पर्धा आम्ही पाहिल्या. त्याच्यानंतर गोळेगणी चषक पाहिला. कापडेखुर्द संघाची देखील कापडेखुर्द गावची स्पर्धा. त्यानंतर कापडे विभाग प्रीमियर लीग ही देखील एक चांगली स्पर्धा. तिथं 4 दिवसाचं आयोजन, ती देखील आम्ही स्पर्धा पाहिली. अनेक स्पर्धा अनेक गावाने आयोजित केल्या आणि आता नरवीर चषक आपण देवळे गावाला प्राधान्य दिले आणि अतिशय चांगलं आयोजन त्यांचं पाहायला मिळते. पीटीपीएल मध्ये जशा ट्रॉफी होत्या तसेच ट्रॉफी त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी झाले. एक आगळं वेगळं त्यांनी अगोदरच सांगितलं होतं ते आजच्या दिवसामध्ये सुपर डुपर हिट होताना ही स्पर्धा पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा देवळे गावात संपूर्ण पाहिली जाते. टीव्हीवरती सर्वजण ही मॅचचा आनंद घेत आहेत. गोलंदाजीसाठी आदित्य कदम, चांगला बॉल या ठिकाणी पहा. पहिलाच बॉल डॉट टाकला गेलाय. आदित्य कदमला मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. 13 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल आणि 13चं समीकरण आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. 13 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. देवळे गावचे सुपुत्र सन्माननीय गणेश तुळाजी केसरकर यांचं इथं आम्ही नरवीर तानाजी क्रीडा मंडळ आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. आपण स्टेजवरती विराजमान व्हायचे. गणेश तुळाजी केसरकर. दुसरा बॉल डॉट टाकला गेलाय. 2 चेंडू डॉट टाकले गेलेत. किशोर पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही देवळे ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या वाणीतून एक गाणं ऐकलं होतं. आज पण ते नक्कीच फरमाईश आहेत. चांगला बॉल पुन्हा एकदा. तिसरा चेंडू निर्धाव टाकला गेलाय. 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळत आहेत. आदित्य कदम चांगली गोलंदाजी. 3 चेंडू लगातारचे डॉट टाकले गेलेत. फलंदाज जर पाहिलं तर अमोल मोरे यांना थांबवलं गेले. 23 धावांची आवश्यकता होती. तिथं 10 धावा धावफलकावरती आहेत, परंतु आदित्य कदम 3 चेंडू लगातारचे निर्धाव टाकतोय. बाउंड्री लाईन वरती आमचे देवळे गावचे जे स्वयंसेवक खेळाडू आहेत सर्व मेहनत करतायत. सर्वांचा आभार. कारण एवढ्या उन्हामध्ये, कारण आमच्या देवळे गावची स्पर्धा आम्हाला यशस्वी करायची, त्यासाठी सर्वजण एकत्रित झालेत. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ एकत्रित पाहायला मिळते. संपूर्ण गर्दी व्यासपीठावरती जर पाहिलं सकाळच्या सत्रात गर्दी असते, परंतु हे व्यासपीठ काही खाली दिसत नाहीये. चौथा चेंडू निर्धाव स्वरूपाचा टाकलाय. काय गोलंदाजी, कमबॅक करतोय की काय? धामणदेवी संघ पाहावं लागेल. 4 चेंडू लगातारचे डॉट टाकले गेलेत. 23 धावांचं आव्हान आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. मयूर खाडे मनात म्हणत असेल की मी षटकार का खाल्ला. तो फुलटॉस बॉल जर टाकला नसता तर आता धावा जर पाहिलं तर 4च असत्या, परंतु मयूर खाडेने चुकी केली आणि षटकार खाल्ला. 4 चेंडू निर्धाव. आदित्य कदमची गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. 5वा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आणि अमोल मोरेची खेळी संपुष्टात. 5 चेंडू निर्धाव. डीजे थँक्यू. डीजे वाला देखील प्रवीण दुगाडे सर विठ्ठलाचीच गाणी लावतोय.
कारण व्यासपीठावरती वारकरी संप्रदायाची लोक आहेत. देवळे गाव त्यासाठी ओळखलं जातं. 5 बॉल 5 डॉट टाकले गेलेत. शशिकांत चव्हाण आता मात्र स्ट्राईक एंड वरती. या स्पर्धेतील मेडॉनवर पाहायला मिळते का? एक विकेट देखील घेतली आदित्य कदमने. आदित्य कदम हा खेळाडू पुण्यामध्ये हाफ पिच क्रिकेट खेळतो आणि तिकडं ज्याने उत्कृष्ट गोलंदाज घेतलेत हाफ पिच क्रिकेटला, आता पहिल्यांदा तो धामणदेवीकडून खेळतोय आणि ओव्हर टाकतोय. ज्या ज्या वेळेला त्याला पाहिलं तर फिल्डिंग करायचा, आता कुठेतरी बॅटिंग देखील करतोय आणि आज गोलंदाजी देखील करतोय. आणि 5 बॉल डॉट टाकले गेलेत. लाजबाब गोलंदाजी आदित्य कदमची. एक युवा खेळाडू आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये प्रवीण सर सातत्याने आम्ही जेव्हा जेव्हा पाहिलंय तेव्हा तेव्हा युवा खेळाडूंची कामगिरी जर पाहिली तर एक उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. या देवळे गावात वेदांत देखील तसेच गोलंदाजी करतो. चांगली गोलंदाजी बिग बॅशला त्यांनी केली. शेवटचा बॉल. चेंडू मात्र नक्कीच टोलवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी करतोय. या चेंडूवरती धावा मिळत आहेत. 4 चौकार.
चांगला बॉल त्यावरती कॅच चांगली पकडली गेली. आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय निलेश. हलक्या हाताने मात्र मात्र नक्कीच फटका खेळला. एकेरी धावेसाठी फटका, एके दुहेरी धावा एक तर पूर्ण केली गेली. फिंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. घाई केली गेली, अति घाई संकटात नाही हे वारंवार आपण पाहतो, परंतु 2 धावा अतिशय वेगात पूर्ण केल्यात. एका धावेशी मात्र संघर्ष करताना पाहायला मिळतोय बावली संघ. धाव फलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. मॅच निर्णायक स्थितीमध्ये रंगात आली मॅच. शेवटचा बॉल, मोठा फटका, ऑन साइडला फटका खेळलाय कार्पेट सायने. लॉंग ऑन मध्ये चेंडू अडवला गेलाय. चेंडूची फेकी केली, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता सामना येऊन पोहोचलाय 6 बॉल आणि 5 धावांवरती. मयूर खाडेचा षटकार आठवा आणि शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार. पहिले 2 चेंडू डॉट, नंतर सिंगल, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर 2 दुहेरी आणि एक शेवटच्या बॉलला सिंगल. डॉट एकच आला का? ओके. तर शेवटचा बॉल 7 बॉल आणि 5चं समीकरण आहे. शपलून खेळायचा प्रयत्न, आडव्या बॅटनं फटका खेळलाय. ऑन साइडला आदित्य कदम अतिशय वेगात चेंडूवरती गेलाय. थोडस फंबल तो देखील झाला त्या ठिकाणी आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. तर पंच आम्हाला कळवत आहेत की 1 शॉट म्हणजे एकच धावे. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता. चला घाई करा, मयूर मयूर घाई करा थोडी. पण गोलंदाजीसाठी केतन खाडे संघाचे सर्व आहेत आणि नक्कीच दामनदेवी हा संघ जर पाहिला काही दिवसापूर्वी क्रिकेटमध्ये नव्हता, परंतु त्याच्यानंतर संघाची बांधणी केली, नवनवीन खेळाडूंना संघामध्ये सामील केलं आणि मयूर खाडे आणि केतन खाडे यांनी संघ उभा केला. फ्रेंडशिप चषकामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि आता 6 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल घेऊन पहिलाच बॉल शफल खेळायचा प्रयत्न, या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय, परंतु इथं काय घडतंय वाईट प्लस 1 धावा अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती. 2 धावांची आवश्यकता. आता 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चुका आणि चुका मैदानामध्ये आणि त्याच चुका दामनदेवी संघाला कितपत महागात पडल्यात. आता मात्र 1 धाव तर घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा पूर्ण करत विजय मात्र मिळवलाय बावली संघाने. तर वेल प्लेड बावली संघ. तेवढाच खेळ चांगला केला दामनदेवी संघाने देखील. अतिशय चांगली गोलंदाजी आदित्य कदमची पाहायला मिळाली. त्यानंतर चुका देखील इथे विजय दळवी आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करतील. विजय दादा दळवी या लवकर. नवनिर्वाचित प्रवचनकार दाबिलगावचे सुपुत्र विजय दळवी. धन्यवाद दादा. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट